आपल्याला नाही समजलं तरी चालेल, पण ते किमान ऐकावं. त्याच्या मागचं एक कारण सांगतो. तुलसीदास यांचे एक शिष्य होते, परम शिष्य होते, भक्तही होते आणि शिष्यही होते. त्यांनी त्यांच्या गुरुला प्रश्न केला, हे भगवंता, हे गुरुराया, मी एवढी साधना करतो, जप करतो, पण कधी कधी माझं मन त्या जपात, साधनेत, त्या नामामध्ये लागत नाही. मग त्याचं फळ मला मिळेल का? कारण की माझं चित्त एका जागेवर राहत नाहीये. पण मी नाम घेतो, रोज किमान 1 तास तरी नामस्मरण त्या भगवंताचं नामाचं करतो. त्यावेळेस त्या संतांनी असं त्याच्या शिष्याला समजावलं. बोलतात ना, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. गुरुशिवाय तुम्हाला ज्ञान नाही. तुम्ही किती देवाची भक्ती केली, किती इष्ट देवताच्या जवळ पोहोचलात, साक्षात इष्टदेव तुमच्यावरती बोलो या नामदेव महाराजांसारखं, पण जोपर्यंत तुम्हाला गुरुप्राप्ती होत नाही तोपर्यंत तुमचं मडकं कच्चच राहील. तसंच तुलसीदासांनी त्यांना सांगितलं, बेटा, जसं शेतामध्ये एखादा शेतकरी बीज पेरतो, त्यावेळी ते सरळ पडतं का, उलटं पडतं का, वाकडं पडतं याच्याकडे पाहत नाही तो, पण ते अंकुर सरळ उगवलं जातं, ते रोपट सरळ उगवतं. तसाच नामाचा महिमा आहे. तुम्ही कसंही घ्या, उठता बसता या झोपता, या मन लागू या न लागू, पण श्री स्वामी समर्थ हे मुखातनं तुमच्या निघायलाच हवं. हे कधी पण लक्षात ठेवा. असा विचार करू नका, जर माझ्या मनामध्ये वाईट विचार येत आहेत, मी जपाला बसतोय तरी माझं मन चंचल होतंय, अनेक दिशा भटकताय, मग हे पुण्य मला मिळेल का? हे नाम मला लागू होईल का? असं नाहीये. नामाचा महिमा खूप मोठा आहे. नाम तुम्ही कसंही घेतलं, ते नाम त्या ईश्वरापर्यंत पोहोचलं जातं. तुमचे विचार कुठेही फिरो, अख्खं ब्रह्मांड फिरो, नाही ते अख्खं मृत्यूलोक फिरो, पण ते नाम तुमच्या मुखातलं, तुमच्या जीवातनं निघालेलं, तुमचा उच्चार त्या भगवंतापर्यंत पोहोचला जातो. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस तुम्हाला कळत नसतं आम्ही काय करावं अध्यात्म मार्गात, आम्ही कसं नाम घ्यावं, कसं नामस्मरण करावं, तर त्याच्यासाठी मानव देहातले गुरु तुमच्यासाठी उपलब्ध असतात. म्हणून देवांपेक्षा मोठी उपमा मानव देहातल्या गुरूंना दिलेली आहे आपल्या शास्त्राने, आपल्या गुरु परंपरेने. सबसे बड़ा गुरु से बड़ा गुरु का ध्यास. गुरुंना तर सर्वात मोठं मानलं गेलेलं आहे, पण जो त्यांचा ध्यास करेल, चिंतन करेल, तो दगडीचा असो, मातीचा असो, या हाडामासाचा असो, पण मनोभावे जर त्या गुरुंचं चिंतन केलं, तुमची न होणारी कामं व्हायला लागतात. कारण तो ईश्वराला ते करावंच लागतं. कारण महाराजांनीच ती गुरु परंपरा उभी केलेली आहे, म्हणून तुम्ही आम्ही आज या सत्संगामध्ये बसलो आहोत. हे कधी पण लक्षात ठेवा. आता नाथांची तर परंपरा सर्वांना माहिती आहे, नवनाथ सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्यासारखी गुरुभक्ती या जगात कोणी केली नसेल, हे 100%. म्हणून नाथ संप्रदाय, नाथ परंपरा ही सर्वात श्रेष्ठ मानली गेलेली आहे. एकदा असंच काय झालं, थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, शेतकरी वर्ग आहे, थकलेले आहात, प्रसादही घ्यायचा आहे, म्हणून मी अर्ध्या तासाच्यावर प्रबोधन करत नाही. एकदा गया साईडला एका गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांचं भ्रमण होतं. त्या ठिकाणी गेले आणि त्रिविक्रम राजाचा त्यावेळेसच मृत्यू झाला. थोडक्यात सांगतोय तुम्हाला, आम्ही पूर्ण स्पष्ट करून नाही सांगत. तुमच्या लक्षात येईल, प्रत्येक जण ग्रंथ पुराण वाचताय, प्रत्येकाला माहिती नाथांबद्दल. हे आत्म्याने तुमच्यापेक्षा लहान आहे, समजून घ्या. काय चुकलं तर मला सांगा प्रतिम, बरं का? तर एकदा त्या ठिकाणी